श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, जो मनुष्य हे पिंपळाच्या झाडाची अद्भुत शक्तिशाली कथा फक्त आणि फक्त ऐकतो त्याच्या घरातील दुर्दैवी, दारिद्र्य आणि दुःख दूर होते. आणि ऐकताना जे मागतात ते भगवान श्री हरी विष्णू देतात. मग ती कोणतीही इच्छा असो, हवं तर अनुभव घे. या पिंपळाच्या झाडाची पवित्र कथा फक्त ऐकल्याने जन्माची पापे नष्ट होतात आणि सुखाचे दिवस चालू होतात. या झाडाची ही पवित्र कथा डोळे बंद करून ऐकल्याने त्या मनुष्याला त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जे मनुष्य ही कथा ऐकतात त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात. त्याच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि लक्ष्मी वास करते. त्यांचे जीवन नेहमीच मंगलमय होते आणि कधीही त्याच्या घरावर संकट येत नाही. त्याचा बरोबर ही पवित्र कथा शांततेने ऐकल्याने कितीही मोठा आजार, रोग, दोष बरे होतात. तर कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला मुले होण्यास अडचण येत असेल तर त्यांनी ही कथा ऐकावी. कथेला सुरुवात करण्यापूर्वी भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वात शक्तिशाली मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा आणि आजची पवित्र कथा लाईक करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. जे भक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांना या कथेचा खरा चमत्कार अनुभव येईल. समुद्राच्या खोलवर वसलेल्या क्षीरसागर तेथील दृश्य खूपच दिव्य आणि सुंदर होते. क्षीरसागराच्या लाटामध्ये भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर आरामात बसले होते. त्यांच्या निळ्या रंगाच्या शरीरात दिव्य तेज पसरत होते. आई लक्ष्मी त्यांच्याजवळ त्यांचे पाय मालिश करत होते. सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता आणि वातावरणात शांत संगीत असा आवाज घुमत होता. दरम्यान देवर्षी नारदजी एका पवित्र स्थानावरून आकाशमार्गे तिथे पोहोचले. नारदजीच्या हातात त्यांची दिव्य वीणा होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या हलक्या रेषा होत्या. भगवान विष्णूंनी नारदांकडे पाहिले आणि मंद हास्य करत म्हणाले, हे नारदा, तुझे स्वागत आहे. असे दिसते की तू थोडासा चिंतेत आहे. काय झाले आहे? तुझ्या भटकंती दरम्यान काही अनुचित घडले आहे का? नारदजींनी डोके टेकून भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, मी नुकताच भूत जगातून परतलो आहे. भूतात भटकत असताना मला एक विचित्र दृश्य दिसले. तिथे काही लोक पिंपळाचे झाड अशा प्रकारे कापत होते की जणू त्यांना त्यांचे महत्त्व माहीत नव्हते. काही तपस्वी, ऋषी आणि भक्त त्या झाडांची पूजा करत होते. ते त्याला प्रदक्षिणा घालत होते, त्यावर पाणी ओतत होते आणि मंत्र सुद्धा म्हणत होते आणि भगवान विष्णूंची स्तुती करत होते. हे प्रभू, हा विरोधाभास पाहून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. पिंपळाच्या झाडाचे रहस्य काय आहे? हे झाड इतके पवित्र का आहे की काही लोक त्याची पूजा करतात आणि ज्यांना ते माहीत नाही ते तोडण्याची पाप का करतात? कृपया मला त्याचे महत्त्व सविस्तर सांगा, जेणेकरून मी हे ज्ञान लोकांपर्यंत पसरवू शकेल. भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य फुलले. ते पाहून हळू आवाजात म्हणाले, हे नारद, तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पिंपळाचे झाड हे सामान्य झाड नाही. हे झाड स्वतः माझ्या स्वरूपाचे प्रतीक आहे. हे केवळ देवांचे निवासस्थान नाही, तर त्यांची पूजा केल्याने मानवाचे सर्व पाप नष्ट होतात, त्यांना मोक्ष मिळते. मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचे महत्त्वाबद्दल एक गोष्ट सांगेन, ज्यामुळे हे पवित्र का आहे आणि त्याची पूजा का करावी हे स्पष्ट होईल. हे नारदा, ही कथा फक्त सांगणे आणि ऐकणे हे देखील माणसासाठी सर्वात मोठे पुण्य आहे. तो व्यक्ती ही कथा ऐकतो आणि त्याच्या घरातील दुर्दैव, दारिद्र्य, दुःख दूर होते. जो कोणी ही कथा ऐकतो त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात. त्याच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि लक्ष्मी वास करते. त्यांचे जीवन नेहमीच मंगलमय असते. जर कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला मुले होण्यास अडचण येत असेल तर त्यांनी ही कथा ऐकावी आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्यांना मुले झाल्याचा आनंद नक्कीच मिळतो. नारद आनंदाने जिज्ञासांना म्हणाले, प्रभू, मी लक्षपूर्वक ऐकत आहे. कृपया ही कथा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, खूप वर्षापूर्वी हरिदास नावाचा एक अतिशय गरीब माणूस राहत होता. हरिदास प्रामाणिक आणि मेहनती होता, पण त्याचे आयुष्य कष्टाने भरलेले होते. तो जंगलातून लाकूड तोडायचा आणि ते विकून कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याचे कुटुंब मोठे होते. वृद्ध आई वडील, त्याची पत्नी गायत्री आणि 3 लहान मुले.
हरिदास दिवस रात्र कष्ट करायचे, तरीही कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळणे कठीण होते. त्याच्या घरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नव्हते आणि कोणत्याही देवांची पूजा देखील होत नव्हती. पुढे भगवान विष्णू नारदजींना म्हणाले, या कथेचे महत्त्व तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू ही कथा शेवटपर्यंत ऐकेल. हरिदासांना शास्त्राचे आणि धार्मिक महत्त्वाचे काहीच ज्ञान नव्हते. एक दिवस हरिदास हातात एक कुऱ्हाड घेऊन जंगलात निघाला. तो सकाळपासून जंगलात फिरत होता, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. लाकूड तर दूरच, त्याचा थकवा वाढत होता. सूर्य त्याच्या पूर्ण तेजाने चमकत होता. हरिदासला काळजी वाटू लागली की जर आज लाकडे घेतली नाही तर घरातील चूल पेटणार नाही. भूक आणि तहाने व्याकुल होऊन तो जंगलात पुढे जाऊ लागला. जंगलाचा हा भाग अत्यंत भयानक होता. उंच झाडे, दाट वेली आणि हिवाळा यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही. अनेक ठिकाणी साप, विंचू, वन्य प्राण्यांचे धोके होते. पण हरिदासाचे असहाय्यता त्याला तेथे घेऊन आले होते. तर दुसरीकडे काही तपस्वी, ऋषी आणि भक्त त्या झाडांची पूजा करत होते. ते त्याला प्रदक्षिणा घालत होते, त्यावर पाणी ओतत होते आणि मंत्र म्हणत होते आणि भगवान विष्णूंची स्तुती करत होते. आता बराच वेळ झाल्यानंतर, खूप भटकल्यानंतर त्याची नजर एका मोठ्या झाडावरती पडली. ती झाड स्वतःभोवती एक विचित्र आभास पसरवत होते. त्याच्या फांद्या आकाशात स्पर्श करत असल्यासारखे वाटत होते, पण त्याची मुळे जमिनीला खोलवर रुजलेली होती. हे पिंपळाचे झाड होते. हे प्रभू, हा विरोधाभास पाहून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. पिंपळाच्या झाडाचे रहस्य काय आहे? हे झाड इतके पवित्र का आहे की काही लोक त्याची पूजा करतात आणि ज्यांना ते माहीत नाही ते तोडण्याचे पाप का करतात? कृपया मला त्याचे महत्त्व सविस्तर सांगा. भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य फुलले आणि हळू आवाजात म्हणाले, पिंपळाचे झाड हे सामान्य झाड नाही. मी तुला पिंपळाच्या झाडाच्या महत्त्वाबद्दल पुढे सांगतो, ज्यामुळे हे झाड पवित्र का आहे आणि त्याची पूजा का करावी हे स्पष्ट होईल. हरिदासने स्वतः विचार केला आणि म्हणाले, अरे वा, किती मोठे आणि मजबूत झाड आहे. जर मी त्याच्या काही फांद्या तोडल्या तर आजचे काम होऊन जाईल. मग त्यांनी घट्ट कुऱ्हाड धरली आणि झाडाजवळ गेला. झाडाखाली उभा राहून त्याने क्षणभर आजूबाजूला पाहिले आणि कुऱ्हाड उचलली. तो झाडावर कुऱ्हाडीने वार करणार इतक्यात एक भयानक आवाज आला, जो एखाद्या महिलेसारखा वाटत होता. अरे बाबा, तू काय वाईट वागणार आहेस? हरिदासला धसका बसला आणि त्याने आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीही दिसत नव्हते. पुढच्या क्षणी त्याच्या झाडाच्या खोडाजवळ एक भयानक काळा नाग दिसला. त्या सापाचे डोळे जणू काही त्याच्या अग्नीच्या ज्वाला जळत असल्यासारखे चमकत होते. हरिदास घाबरून मागे हटला. त्याच्यासमोर साप हळूहळू आकार घेऊ लागला. तो आता साप राहिला नव्हता, तर त्याने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते. ही एक नागिन मुलगी होती. तिचा चेहरा तेजस्वी होता आणि तिचे डोळे प्रचंड गूढतेने चमकत होते. मग ती सर्प मुलगी गंभीर स्वरूपात म्हणाले, अरे बाबा, तू हे पवित्र पिंपळाचे झाड तोडणार होतास. तुम्हाला माहीत नाही का की पिंपळाच्या झाडावर देवांचा वास असतो? ते कापून तुम्ही मोठे पाप करा. हरिदासाचा श्वास जलद झाला. तो घाबरला आणि थरथरला. त्या आवाजात म्हणाला, हे देवी, तू कोण आहेस आणि तू माझ्याशी मानवी आवाजात कसे बोलत आहेस? यापूर्वी कधीही असे काहीच ऐकले नाही. कृपया मला सांग, तू कोण आहेस आणि या झाडात काय आहेस? मी सर्प मुलगी हसली आणि म्हणाली, हे मानवा, मी या पिंपळाच्या झाडाची रक्षक आहे. माझे नाव नागिनी सुरसा आहे. हे झाड मला खूप प्रिय आहे कारण मी या झाडात राहते आणि ते पवित्र आहे. पण या झाडाशी माझे नाते केवळ या जन्माचे नाही, तर एका जुन्या कथेचे परिणाम आहे. मी तुला माझ्या मागील आयुष्याची कहाणी सांगते. असे म्हणत सर्पकन्या सुरसाचा चेहरा गंभीर झाला. तिच्या डोळ्यात भूतकाळातील एक खोल रहस्य सजले. हरिदास तिच्याकडे विस्मय आणि कुतूहलाने पाहू लागला, कारण हे सर्व त्याच्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक आणि विचित्र होते. त्या साप मुलीने तिची कहाणी सुरू केली. सर्प मुलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हरिदासकडे पाहत म्हणाली, माझा स्वभाव अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होता. मी माझ्या पतीचा आदर करत नव्हते आणि कोणत्याही धार्मिक कार्यात रस घेत नव्हते. मला देवतांची पूजा करणे निरर्थक वाटायचे. माझे मन नेहमी सांसारिक सुख आणि संपत्तीकडे आकर्षित होते. माझे पती मला सांगत होते की आपण जीवनात पुण्यकर्म केले पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, पण मी नेहमीच त्यांच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले
आमच्या गावाजवळ एका ऋषींचा आश्रम होते. तो आश्रम शांत, पवित्र आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले होतं. तिथल्या वातावरणात एक अलौकिक शांतता होती. ऋषींनी त्याच्या आश्रमाच्या अंगणात एक लहान पिंपळाचे झाड लावले होते. गावातील लोक तिथे नियमितपणे पूजा करण्यासाठी येत असत. ते दिव्य लावायचे झाड पिंपळाच्या झाडाभोवती पाणी अर्पण करायचे आणि त्याला प्रदक्षिणा घालायचे. त्याचा असा विश्वास होता की भगवान विष्णू या झाडात राहतात आणि त्यांची पूजा केल्याने त्यांची श्रद्धा पूर्ण होत आहे. तिथे मी पाहिले की एक ब्राह्मण त्या पिंपळाच्या झाडाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करत होता. तो झाडाखाली पाणी अर्पण करत होता आणि मंत्र जप चालू होता. हे दृश्य पाहून मी जोरात हसायला लागली आणि म्हणाली की तुझ्या या झाडाची पूजा करत आहात, या पूजेचा काय फायदा नाही. माझे बोलणे ऐकून तो ब्राह्मण माझ्याकडे खूप शांतपणे पाहत राहिला. मग तो गंभीर शब्दात म्हणाला, हे देवी, तुझे अज्ञान हे तुझ्या वागण्यामागील कारण आहे. तुम्हाला माहीत नाही का, हे पिंपळाचे झाड फक्त एक सामान्य झाड नाही. या झाडात स्वतः भगवान विष्णू निवास करतात. हे झाड जिवंत आहे आणि भगवान विष्णू प्रसन्न आहेत. त्याखाली पाणी अर्पण केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात. या झाडाची पूजा केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. हे झाड मानवी जीवनासाठी वरदान आहे. त्या ब्राह्मणाच्या बोलण्याने माझा अहंकार आणखी वाढला. मी त्याची झाडाची कठोर शब्दात थट्टा केली. मी जास्तच रागावून त्या झाडाजवळ पोहोचले आणि उपहारात्मक स्वरात म्हणाली, चल बघूया तुमचे झाड हे किती महान आहे. असे बोलून मी रागावली आणि रागारागात पिंपळाच्या झाडाला लाथ मारली. माझी काठी त्या झाडाला लागताच त्या दिवशी एक विचित्र चित्रकला घडली. माझ्या केसापासून ते खाली पायांच्या पोटापर्यंत ते शरीराच्या इतर भागामध्ये मला जळजळ जाणवू लागली की जवळजवळ पूर्णपणे जळजळ असह्य होऊ लागली. माझ्या शरीरात बदल होत असल्याचे मला लक्षात आले. हळूहळू माझे स्वरूप बदलू लागले. माझी त्वचा काळी पडू लागली आणि काही वेळातच मी एका भयानक सापात रूपांतरित झाली. मादी सापाचे रूप धारण करून मी तिथे ओरडू लागली. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून आश्रमातील साधू तिथे आले. तेव्हा त्यांच्या पाया पडले आणि रडत रडत माझी व्यथा सांगितली. मी त्यांना या शापातून मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा ऋषी गंभीर स्वरात म्हणाले, हे स्त्री, तू खूप मोठे पाप केले आहे. पिंपळाच्या झाडाची विटंबना करणे आणि त्याचा अपमान करणे हे भगवान विष्णूंचा अपमान करणे आहे. तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. मग मी हात जोडून ऋषींना प्रार्थना केली, अरे ऋषी महाराज, कृपया मला क्षमा करा आणि या शापातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग सांगा. मला माझ्या पापासाठी पश्चाताप करायचा आहे. मग ऋषी गंभीर स्वरात म्हणाले, अगं पापी स्त्री, या शापातून मुक्त होण्यासाठी तुला या पिंपळाच्या झाडावर 100 वर्ष राहावे लागेल आणि त्याचे रक्षण करावे लागेल. 100 वर्ष पूर्ण झाल्यावर तुझा पती तिथे येईल आणि या झाडाला पाणी अर्पण करेल. त्याच दिवशी तुला या शापातून मुक्तता मिळेल. असे म्हणत ऋषी तिथून निघून गेले. तेव्हापासून मी या झाडावर राहते. हे झाड दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोणीही त्याला इजा करू नये म्हणून मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करते. आज मला 100 वर्ष पूर्ण झाले. मी माझा पती धर्मपाल येथे येऊन मला या झाडाला पाणी अर्पण करेल याची वाट पाहत आहे. तेव्हा मला या सर्प जन्मापासून मुक्तता मिळेल. हे बोलून नागकन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या आवाजात वेदना आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. हे सर्व ऐकून हरिदास आवाक झाला. त्याने जे ऐकले ते स्वप्न आहे की वास्तव आहे हे त्याला समजत नव्हते. त्याच्या मनात भीती आणि भक्ती दोन्हीही पसरत होते. नागकन्येची दुःखद कहाणी ऐकून हरिदास तप्त झाला. आश्चर्य आणि अविश्वासाच्या भावना तरू लागल्या. त्याच्या डोळ्यात अश्रुंदाटू आले. या घटनेचा त्याच्यावर कसा परिणाम होईल हे त्याला समजत नव्हते. तेवढ्यात एक दिव्य प्रकाशाने आश्रमांचे मुनी तिथे प्रकट झाले. त्यांचा आवाज गंभीर आशीर्वादाने भरलेला होता. हरिदासकडे पाहून ऋषी म्हणाले, हे सर्व तुझ्या मागील जन्मातील कर्माचे फळ आहे. या नागकन्येच्या आयुष्यात तुझे काय स्थान आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? हरिदास आश्चर्याने मुलीकडे पाहिले. त्याने त्याच्याकडे पाहिले आणि थरथर त्या आवाजात म्हणाला, हे ऋषीवर, कृपया माझ्यावर दया करा आणि माझ्या जन्माच्या रस्त्याकडे लक्ष द्या. हे सर्व काय घडत आहे? मी यांना कन्याशी कसा जोडलो आहे? मग ऋषी मुनी म्हणाले, हे हरिदास, तुझ्या मागील जन्माची कहाणी ऐक. मागील जन्मी तू या नागकन्येचा पती होता. तिचे नाव सुमती आहे. त्या जन्मात तो धर्मपाल नावाचा एक धार्मिक व्यापारी होता. तू सुमतीशी लग्न केले आणि तिचे जीवन सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तू एक धार्मिक आणि सत्यवादी व्यक्ती होता. तू सुमतीला योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिने तुझ्या
प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आणि हरिदास आश्चर्याने आणि अविश्वासाने म्हणाला, मी या नागकन्यासाठी होतो का? मुनी हसले आणि म्हणाले, हो हरिदास, सुमतीने तिच्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे पिंपळाच्या झाडाचा अपमान केला होता. त्यामुळे तिला शाप म्हणून जन्म घेण्याचा श्राप मिळाला होता. पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे भगवान विष्णूंनी एक नियम बनवला की जर तुमच्या हातून या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केले गेले तरच तुमची या शापातून मुक्त होईल. तू फक्त तुझ्या नशिबामुळे इथे आला आहे. आज तू इथे आल्याने मी तुझ्या पाया पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे ते थरथरत त्या आवाजात म्हणाले, हे प्रभू, मी तुम्हाला माझ्या मागील जन्मातील पापांची क्षमा मागते. माझ्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे मी तुम्हाला दुःख दिले आहे आणि या पिंपळाच्या झाडाचा अपमान केला आहे. पण आज मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करते की कृपया या पवित्र वृक्षाला पाणी अर्पण करा आणि मला या शापातून मुक्त करा. मी तुमच्या पाया पडते. मग हरिदासच्या डोळ्यात देखील करुणा भरून आली. त्यांनी मुलीला बद्दल कोणताही राग किंवा द्वेष दाखवला नाही. त्याऐवजी त्यांच्या मनात आदर, सहानुभूतीची भावना निर्माण झाली. त्याने ऋषीकडे पाहिले आणि म्हणाले, हे ऋषीवर, मला सांगा की मी हे पुण्य कार्य कसे पूर्ण करू शकतो. ऋषी हरिदासना पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे बाळा, या झाडाला भक्तीने पाणी अर्पण कर आणि भगवान विष्णूंना प्रार्थना कर. यामुळे तुझ्या मागील जन्माचे बंधन संपेल. आणि सुमती देखील भगवान विष्णूचे ध्यान करताना पाणी अर्पण करू लागली. त्यांनी पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये पाण्याचा प्रवाह होताच एक दिव्य चमत्कारिक घटना घडली. पिंपळाच्या झाडाखाली एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि नागकन्येचे नागरूप हळूहळू नष्ट होऊन लागले. तिच्या जागी एक सुंदर तेजस्वी दिसली. तिचा चेहरा जणू काही ती स्वतः देवी असल्यासारखा तेजस्वी वाटत होता. सुमतीने हात जोडून हरिदास आणि ऋषींना नमस्कार केला आणि सुमती म्हणाली, हे स्वामी, तुमचे पुण्य आणि भगवान विष्णूच्या कृपेने आज मी या शापातून मुक्त झाली आहे. मी तुमच्या आभारी आहे. तुमचे उपकार मी फेडू शकत नाही. तुम्ही माझ्या पापांचे प्रायश्चित्त केलेच नाही तर मला मोक्षाच्या मार्गावर आणले आहे. आशीर्वाद देताना ऋषी म्हणाले, हे सुमती, आता तू स्वर्गात जाऊ शकतेस. तुझा शाप संपला आहे. भगवान विष्णू तुला आशीर्वाद देऊन त्यानंतर सुमतीने पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली आणि तेथून दिव्य प्रकाश घेऊन स्वर्गात प्रस्थापित केले. या घटनेनंतर हरिदासाच्या आयुष्यात त्याला पिंपळाच्या झाडाचे महत्त्व समजले आणि तो रोज त्या पूजा करू लागला. त्यांनी त्याच्या कुटुंबालाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्याला कळले की पवित्र वृक्षाचा आदर करणे आणि देवांचे स्मरण करणे जीवन यशस्वी करते. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या महत्त्वाची कहाणी संपवतात. त्या क्षणाला त्याच्या चेहऱ्यावर करुणा आणि दिव्यतेचे ते झळकत असताना दिसते. अतिशय भावुक अवस्थेत बसले होते. त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती केली आणि म्हणाली, हे प्रभू, तुम्ही मला पिंपळाच्या झाडाची महिमा आणि ही कथा सांगून माझी उत्सुकता पूर्ण केली आहे. मी धन्य आहे. या कथेवरून हे स्पष्ट होते की मनुष्य त्यांच्या अज्ञानामुळे आणि अहंकारामुळे पापाच्या मार्गावर चालतो, परंतु त्याचा उद्धार केवळ तुमच्या कृपेने शक्य आहे. केवळ पवित्र नाही तर तुमचे दिव्य रूप आहे. मग भगवान विष्णू हसतात आणि म्हणतात, नारद, हे खरे आहे. पिंपळाचे झाड हे विश्वाचे जीवन आहे. मी स्वतः त्यांच्या मुळाशी राहतो. भगवान शिवशंकर खोडात आणि ब्रह्म फांद्यांमध्ये या झाडाची पूजा केल्याने मनुष्याच्या त्रिमूर्तीचा आशीर्वाद मिळतात. जो कोणी ही कथा भक्तीने ऐकतो तो कोणतीही कथा लोकांमध्ये पसरतो, लोकांना सांगतो किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्याला माझे परमधाम मिळते, असे भगवान विष्णू स्वतः सांगितले आहे. त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना जीवनात सुख, शांती, परलोकात मोक्षाचा आशीर्वाद मिळतात. नारदजी म्हणाले, हे प्रभू, मी लगेचच पृथ्वीवर जाऊन ही कथा प्रसारित करेल की पिंपळाच्या झाडाचा अपमान करू नये. त्याची पूजा करून ते तुमचे सानिध्यात मिळू शकतात. आणि प्रेमळ स्वामी भक्तांना, आजची पवित्र कथा इथे संपत आहे. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.